ज्ञानी, मैं राजकुमार बोल रहा हूं। तो ज्ञानी ध्यान से सुनो, जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है। तर मैं तेच बोलतोय निळू बोल्या तुम्हाला, बघत राहा पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या अपेक्षांचं ओझं माझं वाढते। काल तुम्ही माझ्या व्हिडिओला 1 लाखाच्या वर व्ह्यूज दिले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो। हे तुमचं प्रेम आहे, कारण तुम्हाला कुठेतरी वाटतं की हा माणूस आपल्या मनातलं बोलतोय। आणि मी ठरवलंय मित्रांनो, कोणाच्या दबावाला बळी न पडता सत्संग विवेक बुद्धीनं आपल्या स्वतःच्या मनाला काय वाटतं, अंतर्मनातला आवाज तुमच्या समोर पोहोचवण्यासाठी हे माझं युट्यूब चॅनल आहे। आणि मित्रांनो, बाज नवा, अंदाज नवा, नववर्ष नवा कार्यक्रम, पडद्यामागच्या राजकारणामध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी थंबनेल मध्ये दिलेलं आहे, आता तरी राजीनामा देणार का? आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादा घेणार का? कारण एक जबरदस्त प्रेशर आता अजितदादावर आलेलं आहे। अशी ही चर्चा कालपर्यंत होती की अजितदादांनी काल बोलून जी 10 मिनिटाची धनंजय मुंडेची भेट झाली, त्या भेटीमध्ये त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। आणि त्यांना सांगितलं की आता मोदी येत आहेत, तर मोदी तुमचं कामाचं रिपोर्ट कार्ड मागत आहेत, तर आपलं काय रिपोर्ट कार्ड द्यायचं? आणि परळीतली कायदे व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तुम्ही परळीला जा, हा आदेश अजितदादांनी धनंजय मुंडेंना दिला। आणि धनंजय मुंडे 10 मिनिटाच्या आत त्वरित त्यांनी आपला मोर्चा परळीकडे वळवला आणि धनंजय मुंडे परळीत आले। मित्रांनो, वारंवार आरोप, राष्ट्रवादी बदनाम, धनंजय मुंडेंना संकेत मिळालेले आहेत की आता आपला राजीनामा हे लोक घेणार। कारण योग्य वेळेची वाट पाहत होते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि योग्य वेळेची वाट पाहत होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। वारंवार फडणवीस सांगत होते मी कोणालाही सोडणार नाही, पण धनंजय मुंडेंची फडणवीसांची मैत्री ही फार जुनी आहे मित्रांनो। आणि ही जुनी मैत्री त्यांनी जागलेली शेवटपर्यंत। पण ज्या वेळेस त्यांचा कार्यकर्ता, ज्यावेळेस स्वतः धनंजय मुंडेंनी कबूल केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा अत्यंत जिवलग आहे, तो माझ्या जवळचा आहे, आणि तोच तुमचा जवळचा जिवलग ज्यावेळेस मोकाच्या अंतर्गत येतो, मकोकाच्या अंतर्गत येतो, त्यावेळेस सृष्टींना निश्चितच विचार करण्यास भाग पडतं। तरी पहिलं काम जर काय केलं तर धनंजय मुंडेंना मोदीच्या बैठकीपासून दूर केलं। आणि मित्रांनो, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे। हे संकेत आहेत, हे संकेत आहेत की बीडच्या राजकारणात आता दिशा बदलत चाललेली आहे। बीडचं राजकारण हे आता मुंडेंच्या परिवाराच्या भोवती जे 30-35 वर्षापासून होतं, तिथली आता सत्ताचं विकेंद्रीकरण होणार का काय, अशी शंका आता निर्माण झालेली आहे। कारण ज्या सत्तेवर डोळा ठेवून सुरेश धस बसलेले गेल्या 25-30 वर्षापासून, ती सत्ता, ते पद किंवा तिथली एकाधिकारशाही, बीड जिल्ह्यातली मुंडेशाही संपवण्याचं काम या संतोष देशमुखच्या हत्येच्या कारणामधून संपवण्याचं काम होतंय का, अशी शंका आता आम्हाला यायला गेली। आणि मित्रांनो, आता किती योग आहे बघा मित्रांनो। अहो, ज्या गोपीनाथराव मुंडेंनी मकोका आणला,
ज्या गोपीनाथराव मुंडेंनी 1999 साली त्याची घोषणा केली, 1995 साली ज्यावेळेस ते उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी आपला पाठपुरावा करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतरित करून त्याला पाठबळ मिळवून अत्यंत प्रयत्नातून मकोका आणलेला आहे. आणि कशासाठी आणला तर त्यावेळेस संघटित गुन्हेगारी ही मुंबईमध्ये दाऊद इब्राहिम, कारण मुंडे साहेब नाही म्हणायचे मी दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला घेऊन येईल, ते कशाच्या जीवावर म्हणायचे, या मोकाच्या जीवावर म्हणायचे. अनेक गुंडांचा खात्मा त्यांनी एन्काउंटरच्या माध्यमातून करण्याचं काम जर हे पुण्याचं काम जर कोणी केलं असेल ते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे. दहशतवाद मोडीत काढण्याचं काम गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेला कायदा मोक्का. आणि हा कायदा काय नीतीचा खेळ आहे बघा मित्रांनो. आज ज्या वाल्मिक कराडला त्यांच्या घरी त्यांनी मुलासारखं जपलं, त्यांच्या घरातली छोटी छोटी कामं करण्यापासून वाल्मिक कराडने आपलं जीवन सुरू केलं, तोच वाल्मिक कराडला आज त्याच कायद्याच्या अंतर्गत आज जावं लागतं. त्याची चौकशी होती. आता तो गुन्हेगार आहे किंवा नाही हे नंतर ठरेल, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि मकोकामध्ये एकदा जर आतमध्ये गेला की चौकशावर चौकशा. आता तर ईडी ही त्याच्या पाठीशी लागण्याची शक्यता आहे. त्याच्या ज्या बेनामी संपत्ती आहेत इथपर्यंत आहे त्याचं की अमेरिकेचे मोबाईल नंबर रजिस्टर वाल्मिक कराडकडे. आणि म्हणून सुरेश वारंवार सांगत होते की 17 मोबाईल वापरतो वाल्मिक कराड. आता हे कितपत खरं, हे थोडं खरं वाटायला लागलेलं आहे का. आणि काल न्यायालयाने स्पष्टपणे एसआयटीला विचारलं की तुम्ही कोणत्या अंतर्गत त्यांना हा गुन्हा घेताय, 302 मागतायत. एका त्या फोन कॉल हे निमित्त आहे का. पण एसआयटी त्यांना न्यायालयाला समजूत घालण्यात अत्यंत यशस्वी झालेली आहे. आणि त्यांनी त्यामुळं 7 दिवसाची कोठडी, एसआयटी कोठडी त्याला मिळाली मित्रांनो. न्यायालयीन कोठडी मिळाली असती तर अजून काहीतरी वेगळं, पण एसआयटीची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळं येथून आता एसआयटीच्या कोठडीमधून या 8 दिवसात काय काय गुपितं बाहेर येतील ते सुद्धा पाहण्याचं आता आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मित्रांनो, ज्या मोकोका कायद्याला निर्माण केलं गोपीनाथराव मुंडेंनी, नीतीचा खेळ म्हणायचा आहे मित्रांनो. आणि काल जामीन होता असं वाटत होतं की काही मिनिटाच्या आत वाल्मिक कराड हा बाहेर येणार आणि जल्लोष होणार, पुन्हा गुलाल उधळणार आणि फटाके उडणार अशी चर्चा कार्यकर्त्यांनी केलेली होती मित्रांनो. त्या ठिकाणी तयारी सुद्धा केली होती की आता अण्णा आपले बाहेर येणार. पण ज्या वेळेस क्षणी त्यांना न्यायालयीन मिळालं त्याच क्षणी एसआयटीनं आपलं हत्यार बाहेर काढलं मोकाच. आणि हेच मोकाच्या अंतर्गत आता वाल्मिक कराडात आलेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आता वाल्मिक कराडांचं सहजासहजी त्याला जामीन मिळणे आणि सुटणे एवढं सोपं नाहीये. कारण एक गाव 12 भानगडी म्हणल्यासारखं अनेक त्यांचे कहाणी आहेत, अनेक त्यांचे प्रकरण आहेत, अनेक प्रकरणामध्ये त्यांना चौकशी करायची आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल पंकजाताई मुंडेंना पत्रकारांनी विचारलं की परळीमध्ये काय चाललंय. त्या म्हणल्या मला काहीही माहित नाही. ताई, तुम्ही खासदार आहेत, तुमच्या मतदारसंघात काय चाललंय, तुमच्या बीडमध्ये काय काय होतंय हे जर तुम्हाला माहित नाही तर कुणाला माहिती आहे. पंकजाताईंचं मौन बरंच काही सांगून जात आहे. पंकजाताईंचं काही पटतंय का नाही पटत, का पंकजाताईंच्या मनातून आता पालकमंत्री होण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत का, आणि होतील पण काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस धनंजय मुंडेंना जर राजीनामा द्यावा लागला, जर धनंजय मुंडेच आता दावेदार होते पालकमंत्र्याचे, तर त्याच्यातून जर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायची पळ आली तर पंकजाताई मुंडे दावा करू शकतात की आता मला करा पालकमंत्री, कारण माझ्या काळामध्ये काही झालेलं नाही, गोपीनाथरावांच्या काळामध्ये काही झालेलं नाही, आता पुढे काय झालंय मला माहित नाही, आणि आज काय होतंय हे पंकजाताईंना माहित होत नाही. ही राजकारणाची खरी शोकांतिका आहे मित्रांनो. आता परळीच्या व्यापाऱ्यांनी बेमुदत संप करले, पण माझ्या व्यापारी बंधूंनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अरे मित्रांनो, व्यापाऱ्यांना व्यापार करायचं, व्यापाऱ्यांना राजकारण नाही करायचं. आणि एकदा जर व्यापार बसला तर तो पुन्हा लवकर ग्रीप धरणे फार अवघड असतं मित्रांनो. वारंवार सुरेश दत्त सांगते की तुम्ही तुमचं आर्थिक नुकसान का करून घेताय.
आणि हे कोट्यावधी रुपयाचं दररोजचं नुकसान आहे. जर परळी एक दिवस बंद राहिलं तर कोट्यावधी रुपयाचं नुकसान आहे. कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडतो, कोट्यावधी रुपयाचा कर रुपाना, कोट्यावधी रुपयाचा जीएसटी, हा फार मोठा आर्थिक उडाळीचा परिणाम या व्यापाऱ्यांच्या बंदमुळं या परळीच्या अर्थकारणावर होणारे हे मला जाणीवपूर्वक सांगायचं मित्रांनो तुम्हाला. हे राजकारण हे चालत राहणार आहे, आरोपावर आरोप हे चालत राहणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा जो आता मुद्दा आलेला आहे की आता तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार का. आधी त्यांनी सांगितलं की ते माझे मित्र आहेत, मग त्यांनी सांगितलं की पुढे त्यांना आशा होती की कदाचित फक्त खंडणीमध्ये राहील, जामीन मिळेल. कारण ज्या आविर्भावात, ज्या थाटात वाल्मिक कराड शरण आले, जसे काही एखादा मिनिस्टर सांगून येते की मी येतोय, माझ्या स्वागताला तयार राहा, त्या पद्धतीनं तयारी केली ती पोलिसांनी त्यांच्या आगमनाची. हातात ते काजूचे पाकिट, बिस्किट कार्यकर्त्यांच्या गाडीत आणून सोडलं, त्या थाटात, त्या रुबाब. तो काल, पण तो रुबाब आता काल दिसलेला नाही मित्रांनो. आता त्यांच्या चेहऱ्याचे पूर्णपणे, म्हणजे ते चेहरा त्यांचा बोलतोय, माणसाचा चेहरा बोलत असतो की त्याच्यावर काय परिणाम होतोय. तर नक्कीच वाल्मिक कराड मला कुठेतरी काल टेन्शन मध्ये दिसले. वाल्मिक कराडावर कुठेतरी प्रेशर आहे. वाल्मिक कराड जे सहज वाटत होतं की मी फक्त खंडणीमध्ये आहे आणि मी सहज बाहेर येऊ शकतो, हे सहज नाहीये मित्रांनो, आता सहज नाही. जर फक्त खंडणी असली तर नक्कीच वाल्मिक कराड बाहेर आले असते. आणि आता हे 302 मध्ये त्यांची चौकशी सुरू झालेली आहे आणि ह्या 8-8 दिवसात काय काय गुपित बाहेर येणार. आणि नेमके फोनची वेळ जुळलेली आहे आणि फोनची वेळ जुळल्यामुळं विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड काय काय बोलले, व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत. व्हॉइस सॅम्पल जर जुळले तर त्यामध्ये गुन्हेगार वाल्मिक कराड होऊ शकतात, असं काही जाणकार वकिलांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, आणि जर तसं झालं तर कदाचित वाल्मिक कराडला 302 अंतर्गत दोषी करार साबित केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळं आता त्यांनी खूप प्रयत्न केले. आता इकडं संतोष देशमुखच्या परिवारानं टाकीवरचं आंदोलन असेल, आत्मदहनाचा इशारा असेल, सरकारला त्यांनी सांगितलं की सरकारला बिठीस धरलं, सरकारला ब्लॅकमेलिंग केलं, सरकारला इमोशनल. पण जे जरी खरं असलं तरी शेवटी न्यायालयापुढे तुमच्या अश्रूंना काही किंमत नाहीये. न्यायालयापुढे तुमच्या भावनेला काही किंमत नाही. शेवटी न्याय देवता हे काही पाहू शकत नाही, कारण तिच्या डोळ्यावर पट्टी आहे. तिथं तुमच्या भावनेला शून्य किंमत आहे, तुमच्या प्रेमाला शून्य किंमत आहे, तुमच्या परिवाराला तिथं शून्य किंमत आहे, तुमच्या जिव्हाळ्याला तिथं शून्य. तिथं फक्त कायदा सांगतो आणि पुरावा, या दोनच गोष्टीवर हे न्यायालय चालतंय मित्रांनो. आणि त्यामुळं आता किती जरी आकाड तांडव केला, आता किती जरी टायर जाळले, आता आणि खरं म्हणलं तर ही आता एक नवीन पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला की गुन्हेगारांना समर्थन द्यायचं. हा एक नवीन पॅटर्न आलेला आता बीड परळीतला. गुन्हेगारांना समर्थन, त्यासाठी करा बंद, करा मोर्चे, करा जाळा टायर. शेवट न्यायालय महत्वाचं आहे. आणि गोपीनाथराव मुंडे जर आज या ठिकाणी असले असते, त्यांनी 1 मिनिटाच्या आत धनंजय मुंडेंना सांगितलं असते ताबडतोब राजीनामा देऊन टाक. म्हणून मी विचारतोय, आता तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार का. संकेत कसे मिळत आहेत बघा मित्रांनो. मोदींची बैठक, मोदींची पाठशाळा, मोदींच्या पाठशाळेत मोदींनी सर्व आमदारांना टिप्स दिल्या. तिथं सर्व पक्षाचे आमदार होते. सर्वांना आपापल्या मतदारसंघात कशी विकासाची कामं, एवढंच नाही तरी योगासन करून आपली प्रकृती कशी सुधारायची हे सुद्धा सांगितलं. आणि या पाठशाळेला धनंजय मुंडेंची गैरहजेरी बोलून जाते की कदाचित त्यांना संकेत मिळालेले की त्यांना राजीनामा द्यावा लागेल का. त्यांना ते परळीला आले, योग्य वेळी ते परळीला का आले. ते परळीला निघाले की ताबडतोब अजितदादांनी घोषणा करून टाकली की बीडची राष्ट्रवादीची अजितदादा पवार गटाची कार्यकारिणी बरखास्त. कारण त्यातला विष्णू चाटे तो तर पदाधिकारी, सगळ्या जवळपास 29 का 30 पदाधिकाऱ्यांच्या चौकशा झालेल्या आहेत.
यामध्ये काय सगळीच राष्ट्रवादी बदनाम व्हायला लागलेली आहे. आणि कालचं एक फार चिंतन करण्याची गोष्ट सांगितलेली अजितदादांनी, आणि ती मनाला सुखावून गेली की अजितदादा आता यापुढे आपल्या जवळची माणसं कोण आहेत याचं मूल्यमापन करणार आणि त्याचं चारित्र्य बघणार. वा 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 वा, धन्य आहे. वा वा, देर आहे दुरुस्त आहे. आता मात्र राजकारणात कुठेतरी नीतिमत्तेला आणि चारित्र्याला महत्व आहे हे मला काल पटलं मित्रांनो. त्यामुळं आता ज्याचं चारित्र्य आहे आणि ज्यांच्याकडे नीतिमत्ता आहे आणि ज्यांच्याकडं लोक काय बोलतात आणि ज्यांच्याकडे लोकभावना काय आहेत अशांनीच राजकारणात जावं, हा संकेत काल अजितदादांनी दिलेला आहे मित्रांनो. आणि अजितदादांच्या मुखातून हे वाक्य येणं, काल राऊतांनी म्हणले की ह्याची सुरुवात कुठून करावी लागेल त्याचा आधी विचार करावा लागेल. याची सुरुवात कुठून करावी लागेल याचा आता विचार करावा लागेल. या एका वाक्यामध्ये बरंच काही बोलून जाण्यासारखं आहे मित्रांनो. त्यामुळे आता अजितदादांनी ठरवलेलं आहे की पूर्ण बीड जिल्ह्याची राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त केलेलीच आहे. हा सुद्धा धनंजय मुंडेला एक धक्का आहे. मग आता तरी राजीनामा देणार का तुमचं? आता एक लक्षात ठेवा, बीडची राष्ट्रवादी ही अजितदादांची राष्ट्रवादी नव्हती. बीडची राष्ट्रवादी ही धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी होती. तुम्ही म्हणता हे राष्ट्रवादीत गट कुठले? हो बरोबर आहे. ही तिथं फक्त एकाधिकारशाही. धनंजय मुंडे बोले बीड हाले, धनंजय मुंडे बोले परळी हाले, हीच तिथलं राष्ट्रवादीचं शासन हेच आहे की धनंजय मुंडे जे बोलतील तेच. आणि आता आका अडकला. दसांच्या भाषेतला आकाचा आका आता काय करणार? बहुतेक एक आमचं आकलन आहे की कदाचित, मी शक्यता बोलतोय, आता शेवटी अजितदादांनी काय ठरवलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी काय ठरवलं याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही मित्रांनो. पण एक शक्यता अशी वाटते, आणि ज्या काल संकेत मिळाले झाले, पहिला संकेत मोदींच्या मीटिंग पासून त्यांना दूर ठेवलं, परळीला पाठवलं. दुसरा संकेत त्यांची राष्ट्रवादी बरखास्त केली, म्हणजे कार्यकारिणी बरखास्त केली. आणि त्या तिसरा संकेत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं, तिथं काय चाललंय मला काही माहित नाही बाबा, मी माझ्या कार्यक्रमात व्यस्त आहे. लाडकी बहीण आहे, हे काय चाललंय? हे सगळे प्रकार काय चालले हे सगळ्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्या सर्व लोकांना समजून चुकायला लागले की बीडमध्ये काय होतंय. तर बीडमध्ये आता होण्याची एकच शक्यता आहे की कदाचित 2 दिवसात आपली भूमिका जाहीर करतील, असा संकेत काल सुनील तटकरेंनी दिला की 2 दिवसात धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सन्मानानं बोलून चहा पाणी करून आपला निर्णय सांगतील. तर तो निर्णय काय असेल एक अंदाजा आम्ही व्यक्त केलेला आहे की मी सतसत विबुद्धीला जागृत होऊन चौकशीच्या आड माझी बाधा येऊ नये, त्यामुळे माझ्या मंत्रिपदामुळेचा कुठं चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून मी राजीनामा देत आहे, असा शब्द कानावर पडू शकतो का? मी पडणारच असं म्हणत नाही मित्रांनो, पण ही शंका, जो पाहे जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं हे आमचं रत्नाकर आवसेकरचं तिसरं नेत्र आम्हाला असं सांगून जातंय की ही शक्यता आहे की धनंजय मुंडे राजीनामा देतील आणि सांगून देतील की मी सुद्धा नीतिमत्ता जपलेला आहे. आता तसं तर राजकारणात सध्या नीतिमत्तेच्या आईचा घोष झालेला आहे. सध्या तर राजकारणामध्ये नीतिमत्ता ही आता कुठेतरी शोधायची पाळी आलेली आहे. असं भिंगलून शोधावं लागणार आहे नीतिमत्ता कुठं सापडती का. नीतिमत्ता हरवलेली आहे, पण कदाचित एखादं अवतरली नीतिमत्ता तर काही सांगता येत नाही मित्रांनो. आणि त्यामुळं कदाचित धनंजय मुंडे आता तरी राजीनामा देतील का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपुढे पडलेला आहे. खासदार अमोल कोल्हेने सांगितलं की राजीनामा द्या. सुप्रिया सुळेने सांगितलं की आता नैतिकता स्वीकार राजीनामा द्या. नाना पटोलेंनी सांगितलं की त्वरित राजीनामा द्या. संजय राऊतांनी आता अजून किती लोकांनी त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही आता नैतिकता जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन मोकळे व्हा आणि चौकशीला अधिकाऱ्यांना कोणते प्रेशर नाही असं काम करा. आणि हीच वेळ आहे. धनुभाऊला सुद्धा आमचं नम्रपण हे सांगे की धनुभाऊ हे सगळ्यांची शेवटी जनमत आहे, जनाची इच्छा आहे. शेवटी आपण जनता जनार्दनाचे सेवक आहात. जर नरेंद्र मोदी म्हणतात की मी प्रधान सेवक आहे तर आपण सुद्धा एक सेवक आहेत. या नात्यानं जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा आदर करून
नीतिमत्तेला स्मरून, नीतिमत्तेला जागृत राहून आणि कुठेतरी गोपीनाथराव मुंडेंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज, म्हणून मी पुन्हा सांगितलंय की गोपीनाथराव मुंडे जर आज इथं असले असते, गोपीनाथरावांनी क्षणा सांगितलं असतं की धनू, म्हणजे मुंडेंच्या भाषेत मी बोलतोय, तुम्हाला काही वाईट त्याचा वेगळा अर्थ काढू नका, की धनू राजीनामा देऊन टाक, हे सहज मुंडे साहेब म्हणाले असते. आणि मित्रांनो, ज्या मुंडे साहेबांनी मोका आणला त्याच मोक्याच्या अंतर्गत त्यांच्या घरात भाजी आणून देणारा, त्यांच्या घरात चहा देणारा, त्यांच्या घरातला घरगडी वाल्मिक कराड त्याच मोक्याच्या आत येतो. हा योगायोग आहे. काय नीतीच्या मनात आहे बघा. म्हणजे मुंडे साहेबांना असं त्यावेळेस वाटलं होतं का की असं काही घडणार आहे म्हणून, आणि म्हणून मोका निर्माण केला? हा काय संकेत आहे? आणि म्हणून मित्रांनो, आता पुढे चौकशीमधून कितपत हे निष्पन्न होत आहे. आणि अजूनही तुम्ही एक पाहिलं असेल की वाल्मिक कराडच्या तोंडावर कोणता काळा कपडा नाही, वाल्मिक कराडच्या हातात हातकड्या नाहीत, कारण काही पोलिसांचे संकेत की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो माणूस निर्दोष आहे. त्यामुळे अजून आता फक्त चौकशी चालू आहे, त्या कायद्याच्या कचाट्यात आलेला आहे. आता इथून न्याय समिती नेमली जाईल, इथून त्याची चौकशी होईल, आणि इथून गुन्हेगार जर सिद्ध झाला तर वाल्मिक कराडला काहीतरी पुढे शिक्षा होऊ शकते. आणि जर याच्यातून जर सबळ पुरावे द्यायला एसआयटी, सबळ पुरावे द्यायला पोलीस जर कुठं कमकुवत पडले, जर पोलिसांचे काही लिखोल राहिले आणि जर काही तपासामध्ये काही त्रुटी राहिल्या, काही होऊ शकतं चमत्कार. कारण आता शेवटी मग खरं सांगू, कालच्या काही न्यूज, काही लोकांच्या प्रतिक्रिया बघताना वाल्मिक कराड हे अजब रसायन आहे का, असं मला प्रश्न पडलाय. कित्येकांनी सांगितलं, कित्येक आमदारांनी मला सांगितलं की त्यानं खूप चांगली कामं केलेली आहेत, की त्याच्या दारावर आलेला कोणी गरीब माणूस कधी खाली हात परत गेला नाही, परत प्रत्येकाला तो मदत करतो. कित्येकांची त्यानं लग्न लावून दिली आहे, कित्येकाच्या संसारात त्यानं मदत केलेली आहे, कित्येकाच्या ऑपरेशनला तो अर्ध्या रात्री पळत गेलेला आहे. आणि एकीकडे त्याची ही प्रतिमा आहे समाजसेवकाची. म्हणजे आमच्यासारख्या राजकारणाकडे पाहणाऱ्या लोकांना थोडं अचंबित, आम्हाला हे दोन रूप वाल्मिक कराडचे मला दिसत आहेत मित्रांनो. एक रूप खलनायकाचं दिसतंय, म्हणजे ज्याला आता सध्याच्या भाषेत आका म्हणलं जाते, सध्या, आणि दुसरं रूप त्याचं एक समाजसेवकाचं रूप आम्हाला दिसतंय. कित्येकांनी काल सांगितलं, अहो मला सांगा, आज कोण कोणासाठी अंगावर राखेल टाकून जाळून घेतो? कोण जाळून घेतं मला सांगा? काहीतरी त्या माणसावर उपकार केलेले असतील, काहीतरी त्याच्या पोटात रोटी रुजी गेली, काहीतरी वाल्मिक कराडचे हे लाभार्थी असतील, कदाचित धनंजय मुंडेंचे ते लाभार्थी असतील. मग हे लाभार्थी अशा कोट्यवधीच्या घरात आहेत का? जर सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद हे दहशतीतून केला तर धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडांच्या प्रेमातून केला, हाही प्रश्न आमच्यासारख्याला पडलेला आहे की खरं काय. आणि व्यापारी बोलत नाही, व्यापारी हुशार, व्यापारी नाही बोलणार. पण व्यापारी त्यांनी काल आपला पाठिंबा जाहीर करून दुकानं बंद ठेवलेली मित्रांनो. आता किती दिवस दुकानं बंद ठेवतील हे सांगता येत नाही. आणि कदाचित एक आम्हाला जी शंका आता निर्माण व्हायला लागली की काहीतरी लवकरच धनंजय मुंडे आपली भूमिका जाहीर करतील. आणि आम्हाला जे संकेत असे मिळत आहेत की धनंजय मुंडे आता कुठेतरी जास्त प्रेशर खाली आलेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहा, केंद्राचा दबाव देवेंद्र फडणवीसांवर वाढलेला आहे. केंद्राचा दबाव देवेंद्र फडणवीसांवर वाढलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी आता किती जरी मैत्री असली, किती जरी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण करण्यामध्ये धनंजय मुंडेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हे दोघंही त्यांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. तरी पण आता लोकभावना, लोकजागर आणि नीतिमत्ता आणि राजकारण या सगळ्याच्या प्रेशर खाली आता अजितदादांनी सुद्धा आपला त्यांच्या डोक्यावरचा हात काढून घेतलाय का, अशी शंका आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणारा काळच पाहावं लागेल की धनंजय मुंडे राजीनामा देणार का, धनंजय मुंडेला अजितदादा अभय देणार, आणि इथून बीडचं राजकारण काय ठरणार. आणि सुरेश धसानी तर सांगितलेलं आहे, आता तर सुरुवात झाली, अभी बहुत कुछ बाकी है. त्यामुळे बघावं लागेल. आका, छोटा आका, आकाचा आका, अजून काय काय कारनामे बाहेर येणार. फार मनोरंजक आणि इतिहासात्मक ही स्टोरी घडतीये या बीडच्या राजकारणामध्ये. त्यामुळे पाहावं लागेल आता उद्या काय घडतंय. उद्या भेटूया.
जर योग्य वाटलं, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपापल्या ग्रुपवर, आपल्या स्टेटसवर शेअर करा. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला असंच मोठं करा. धन्यवाद. बाज नवा, अंदाज नवा, वर्ष नवे, स्टाईल नवी, पडद्यामागचं राजकारण पाहत राहा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.